जे तुम्ही बघताय ना, हे या मुलांना प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. इथं सगळं गटाराचं पाणी साचत असल्यामुळे. हे बघा, इथे जे गटार दिसतंय तुम्हाला, हा रस्ता आहे. या रस्त्यावरनं गेले 10 वर्षापासून लोक ये जा करू शकत नाही. आता हिवाळा आहे तरीही पाणी साचलेलं आहे आणि ह्या गटाराची काहीही सोय यांनी केलेली नाही. इथे एवढ्या बायका जमलेल्या आहेत, सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे. एक एक समजून घेऊया. रोड नाही, या नालीतून जाऊन हिंग त्या लेकराच नाही, हिंग हे पायाला सुद्धा मया सुद्धा झालेला आहे. दाखवता येते का? आणि मी जसे लग्न करून इथे आली आहे तसं मी पाहते इथे पाणी कचऱ्या नाला पूर्ण तुंबलेल्या राहतात आणि प्रत्येक वेळेस पावसाळ्यामध्ये खूप पाणी साचतं की माणसाची कंबर किंवा गुडघे भिजून जातील एवढे जातात. लेकरांना काही बाहेर काढता येत नाही आणि प्लस रात्र झाली, दिवसाही असो रात्रीही असो, मच्छर एवढे मच्छर येतात की लेकराला जाळीच्या बाहेर ठेवायचं म्हणलं तरी भीती वाटते. किती घाण पाणी आहे. आमचे लेकरं आजारी पडायलेत. आम्ही गोरगरिबाने कुठून पैसे आणायचे एवढे? आम्हाला डेंगू वगैरे झाला लेकराला की 25-25 हजार रुपये दवाखान्यात भरावं लागायले. मुलींचे लग्न झाले होतात तर कुठं असं नाही आहे की रोड, कोणचे गाड्या यायला रोड नाही, कोणी माणूस मेला तर रोड सुद्धा नाही आहे की त्याला व्यवस्थित गाडी नेण्यासाठी. ही आमची समस्या निवारण करून जे देईल त्याच पक्षाला निवडून देणार आम्ही. बस.